ओके. सो आज नवीन टॉपिक सुरू करणार त्यावेळी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके. तुम्ही 11वीला ऍडमिशन घेतलं की जनरली हेच टॉपिक सगळेजण स्टार्ट करतात पहिले स्टार्टिंगला. ओके. आता हे माहिती आहे आपल्याला बेसिकली केमिस्ट्री म्हणजे काय. केमिस्ट्री काय आहे. केमिस्ट्री इज अ branch of science that deals with the or that studies काय. Chemistry is that which study the structure, composition and किंवा त्याला असं लिहू आपण कंपोजिशन म्हणजे पदार्थामध्ये काय काय आहे. स्ट्रक्चर म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीज. मग त्या प्रॉपर्टीज मध्ये दोन प्रॉपर्टीज आल्या पुन्हा कुठल्या कुठल्या. फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी. म्हणजे कुठल्याही पदार्थाचं हे जर तुम्ही शिकत असताल कंपोजिशन म्हणजे त्याच्यात काय काय आहे, कोणते एलिमेंट प्रेझेंट आहेत, कोणता आयटम आहे, कोणते मॉलिक्युल काय आहे. ओके. किंवा त्याचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत. तर या सगळ्याला आपण काय म्हणतो वी कॉल इट ॲज अ केमिस्ट्री. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही 11वीला एंटर करता 11वी पर्यंत ठीक आहे सायन्समध्ये फिजिक्स असते, केमिस्ट्री असते, बायो असते. पण तुम्ही 10वी पर्यंत पण 11वीला जेव्हा ऍडमिशन घेता त्यावेळेस 11वीला गेल्या गेल्या केमिस्ट्रीच्या 3 ब्रँचेस असतात किंवा सांगतात तुम्हाला कोणत्या कोणत्या आहेत त्या. तशाला खूप ब्रँचेस आहेत केमिस्ट्रीच्या. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, नॅनो काय म्हणतात त्याला बायोकेमिस्ट्री आहे, पॉलिमर केमिस्ट्री आहे. खूप सारे ब्रँचेस आहेत. पण आपल्याला इथे 3 ब्रँच बघायच्यात महत्वाच्या. ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. ओके. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री. मग पहिले तर बघूत आपण व्हॉट इज मीन बाय ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. तर बघा ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे ती ब्रँच केमिस्ट्रीची ज्याच्यामध्ये कार्बन और कार्बन कंपाऊंडची स्टडी केली जाते. एक तर तुम्ही एकट्या कार्बनची स्टडी करा किंवा ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आहे त्याची स्टडी करा. आतापर्यंत आपण शिकलेलं आहे 10वीला सुद्धा की सगळे जे काही पदार्थ आहे त्याच्यामध्ये कार्बन असतेच असते जवळपास सगळ्या पदार्थात. ओके. आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये हे कंपाऊंड सगळे काय करायचे स्टडी करायचे. ओके. त्याच्यानंतर दुसरी जी ब्रँच आहे केमिस्ट्रीची ती आहे इनऑर्गॅनिक. आता आपल्याला हे माहिती आहे पिरियोडिक टेबलमध्ये 118 एलिमेंट आहेत. त्या 118 मधला तुम्ही जर कार्बन काढला तर जे काही उरतील 117 एलिमेंट ते जर असतील म्हणजे अदर दॅन कार्बन तुम्ही काही असू द्या तुमच्याकडे अदर दॅन कार्बन त्याला आपण काय म्हणतो वी कॉल इट ॲज व्हॉट इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. अदर दॅन कार्बन तुम्ही कशाची स्टडी करा. मग तुम्ही नायट्रोजनची स्टडी करा, ऑक्सिजनची स्टडी करा. समजा एक कंपाऊंड आहे तुम्हाला म्हणलं HCl याची स्टडी करा तर हे इनऑर्गॅनिक मध्ये आलं. का आलं इनऑर्गॅनिक मध्ये कारण HCl मध्ये कार्बन नाही. ओके. तुम्हाला जर म्हणलं N2O5 ची स्टडी करा. ओके. एक दिला तुम्हाला N2O5 म्हणलं याची स्टडी करा तर हे कशात आला इनऑर्गॅनिक मध्ये. कळेल. तर अशा पद्धतीने त्याच्यानंतर तिसरी जी ब्रँच आहे केमिस्ट्रीची ती आहे फिजिकल. मग फिजिकल म्हणजे काय तर फिजिकल म्हणजे अशी ब्रांच जी ऍक्च्युअल फिजिक्सचा पार्ट आहे. म्हणजे केमिस्ट्रीचा पार्ट आहे पण त्याच्यामध्ये फिजिक्स रिलेटेड आहे. ते फिजिक्स म्हणजे काय नॉर्मली आपण फिजिकल प्रॉपर्टी शिकत होतो. कोणत्या फिजिकल प्रॉपर्टी जसं साईज आहे, शेप आहे, व्हॉल्यूम आहे, टेम्परेचर आहे हे सगळं. तर ते सगळं पण केमिकलच्या बाबतीत. म्हणजे समजा वॉटर आहे. वॉटरमध्ये कसं त्याचं कन्व्हर्जन होते. सॉलिडचं लिक्विड होतं, लिक्विडचं गॅस होते तेव्हा त्याचं कसं चेंज होईल तिथं कोणते लॉ फॉलो केले जातात. किंवा तुम्ही नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढायचे शिकले 10वीला, नंबर ऑफ मोल काढायचे शिकले तर ते सगळं फिजिकलचा पार्ट आहे. ओके. मग फिजिकल मध्ये तुम्ही काय शिकता. व्हॉट इज फिजिकल. फिजिकल केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडी. डेफिनेशन तर बघूत आपण पण ह्याच्यामध्ये तुम्ही काय शिकता तर लॉज. ओके. किंवा थेरम्स काही किंवा थेरीज म्हणत त्याला. थेरम म्हणत नाहीत आपण थेरीज. ओके. थेरीज. त्याच्यानंतर थेरीज किंवा प्रिन्सिपल्स. ओके. प्रिन्सिपल आहेत जसं लॉज मध्ये थर्मोडायनामिक्सचे लॉ आले. ओके. किंवा काही थेरी आल्या ऍटमच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा थेरी सांगितल्या होत्या. ओके. डाल्टनने थेरी सांगितली पुन्हा रुदरफोर्डनं सांगितली वगैरे असं. ओके. आणि प्रिन्सिपल मग आता काही प्रिन्सिपल आहेत. ली चार्टलर्स प्रिन्सिपल आहे किंवा अब्बो प्रिन्सिपल आहे जे 10वीला तुम्ही शिकला थोडंफार. तर ते सगळं फिजिकलचा पार्ट आहे. ओके. मग डेफिनेशन बघायचं आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज द ब्रँच ऑफ केमिस्ट्री दॅट स्टडीज द कार्बन और कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. कार्बन आणि कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. समजा एक कंपाऊंड लिहिला मी CO2 तुम्हाला C6H12O6 तुम्हाला विचारलं ऑर्गॅनिक आहे की नाही तर येस इट इज ऑर्गॅनिक. आता ह्याला एक्सेप्शन आहे जसं की CO2 आहे. ओके. Na2CO3 आहे. आता यांच्यामध्ये कार्बन आहे पण हे कंपाऊंडला आपण इनऑर्गॅनिक मानतो. ओके. का मानतो ते सुद्धा सांगतो पण बेसिकली डेफिनेशन बघायला फक्त ऑर्गॅनिक म्हणजे काय असे ज्यांच्यामध्ये कार्बन किंवा कार्बन कंपाऊंड असतात. इनऑर्गॅनिक म्हणजे असे ज्यांच्यामध्ये कार्बन सोडून काही असू शकते. कार्बन नसो बाकी काही असू द्या तुमच्याकडे. ओके. आणि फिजिकल. फिजिकल मध्ये काय आलं लॉज आहेत, थेरीज आहेत, प्रिन्सिपल आहेत. ओके. तर हे सगळं
मग डेफिनेशन राहील. डेफिनेशन काय ऑर्गॅनिकची? द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडी द कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक म्हणजे काय? द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडी द एनी एलिमेंट अपार्ट फ्रॉम द कार्बन. कार्बनला सोडून काही तुम्ही ज्याच्यात स्टडी करता ते काय झालं तुमचं? इनऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं. आणि तिसरं आहे तुमचं फिजिकल केमिस्ट्री. व्हॉट इज फिजिकल केमिस्ट्री? फिजिकल केमिस्ट्री इज दॅट ब्रँच ऑफ केमिस्ट्री वेअर द लॉज, थिअरीज अँड प्रिन्सिपल ऑफ केमिस्ट्री आर स्टडी. ओके, राईट. किंवा इथं आपण याला असं म्हणतो फिजिकल केमिस्ट्री द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच स्टडी द फिजिकल फेनॉमेनॉन इन केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये जे काय फिजिकल फेनॉमेनॉन म्हणजे काय? अवघड काही नाही. समजा पाणी आहे, तुम्ही या पाण्याला गरम केले काय होणार? सरळ सरळ वाफ. म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशात झालं तुमचं? गॅसमध्ये झालं. इतकं सोपं आहे. पण याला सुद्धा केमिस्ट्रीमध्ये आपण हे शिकलं हिटच्या धड्यामध्ये, अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. ओके, 10वीला. त्याच्यानुसार हे सगळ्या गोष्टी या चेंज होतात. इज इट क्लिअर? मग याचे स्टडी आपण याचा अभ्यास याच्यात करतो. मग याच्यात आपण बघणार की याचं तापमान किती होतं, मग याचं तापमान किती झालं, मग त्याचं प्रेशर कितीनं बदललं, टेम्परेचर कितीनं बदललं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्याला या धड्यामध्ये या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकायचं. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. मग आता तुम्हाला जर याच्यामधलं जे आपण ऑर्गॅनिक खास बुक लागलो तर ऑर्गॅनिक आपण बघू आता डिटेलमध्ये. मग आता हे धड्याचं नावच आहे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याचा काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री तर सुरू झालंय आपलं शिकणं, पण याच्यामध्ये काही कन्सेप्ट ज्या इतक्या जनरल आहेत की आपण त्याला बऱ्याचदा पोरं ते दुर्लक्ष करतात. 11वीला महत्व देत नाहीत, मग पुन्हा 12वीला गेले की ह्या गोष्टी येत नाहीत त्यांना. आणि ह्याच्यावर सगळी केमिस्ट्री डिपेंड आहे. तुम्ही जर कुठेही तुम्ही गेलात, 11वी सुरू झालं की पहिले 2 महिने शिकवतात तुम्हाला जीओसी, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याला शॉर्ट मध्ये जीओसी म्हणतात. ओके. मग जीओसी मध्ये काय शिकले जाते किंवा काय शिकतात? जीओसी. ओके. तर बघा, जीओसी म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली सांगितलं जाते की रिॲक्शन का होतात, कशा होतात आणि कशा पद्धतीने होतात. आता याच्या नावाचं पहिले आपण हे करून घेऊ. ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघायला होतं आपण, म्हणजे जीओसी म्हणजे जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय? पहिले ते आता जे बघितलं कार्बन अँड कार्बन कंटेनिंग कंपाऊंड. मग पहिला प्रश्न आला की कार्बन कंटेनिंग कंपाऊंड जे त्यांना ऑर्गॅनिक म्हणतो, हे बरोबर आहे. पण काही असेही कंपाऊंड आहेत ज्यांच्यामध्ये कार्बन नाही तरी सुद्धा म्हणजे कार्बन आहे तरी सुद्धा त्यांना इनऑर्गॅनिक म्हणतात. जसं मी आताच उदाहरण दिलं होतं तुम्हाला, कार्बन डायऑक्साईड आहे, Na2CO3 आहे. ओके. असे खूप सारे कंपाऊंड आहेत ज्याच्यामध्ये कार्बन आहे पण त्याला आपण ऑर्गॅनिक म्हणत नाही. इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे. ओके. मग त्यांनी काय सांगितलं की असा कंपाऊंड, आता तुम्हाला हे अल्केन अल्किन वगैरे माहित 10वीला झालंय. ओके. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला डायरेक्ट समजतील. म्हणजे काय की एखाद्या गोष्टीमध्ये कार्बन असणं हीच एक मूळ प्रॉपर्टी नाही. तर त्यांनी काय सांगितलं की खास करून कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. म्हणजे कार्बन ऍट टाइम 4 बॉन्ड तयार करते. मग कार्बन कोणासोबत बॉन्ड तयार करू शकते? पण सगळ्यात जास्त जे अवेलेबल आहे आणि सगळ्यात जास्त जी इझिली बॉन्ड तयार करते ते हायड्रोजन. त्याच्यामुळे कार्बन शक्यतो हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार करते. मोस्ट ऑफ द कंपाऊंड मध्ये कार्बन सोबत हायड्रोजन राहते. मग त्यांनी काय सांगितलं की असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, त्यांना ऑर्गॅनिक म्हणा. मग त्या नियमानुसार ह्याच्यामध्ये कार्बन आहे का? आहे. पण हायड्रोजन आहे का? नाही. ह्याच्यामध्ये कार्बन आहे का? आहे. पण हायड्रोजन आहे का? नाही. म्हणून यांना इनऑर्गॅनिक म्हणलं. ही एक डेफिनेशन झाली. पण त्याच्यानंतर पुन्हा एक डेफिनेशन आली. ती डेफिनेशन आहे की तुमच्याकडे जे काही कंपाऊंड्स आहेत त्या कंपाऊंडला तुम्ही हायड्रोजन पाहिजे म्हणायला, मग एक कंपाऊंड दाखवला गेला ज्याचं फॉर्म्युला आहे CCl4, कार्बन टेट्राक्लोराइड म्हणतात त्याला. मग त्यांनी विचारलं की या कंपाऊंडला आपण ऑर्गॅनिक म्हणायचं का नाही. ओके. मग आपण हे बघायचं ठरवलं की ठीक आहे, मग हे CCl4 जे आहे, मग या CCl4 ला म्हणायचं की नाही ऑर्गॅनिक, कारण याच्यामध्ये हायड्रोजन आहे. तुम्ही आता नियम काय सांगितला की हायड्रोजन असलं तरच त्याला काय म्हणा? ऑर्गॅनिक म्हणा. पण इथं तर हायड्रोजन नाही, मग काय करायचं? तर मग त्यांनी सांगितलं की असे कंपाऊंड एकतर त्याच्यामध्ये हायड्रोजन पाहिजे कार्बन सोबत, कार्बन अलॉंग विथ हायड्रोजन, किंवा ते कंपाऊंड अशा कंपाऊंड पासून बनलेला पाहिजे ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन होते. मग शोधल्या गेलं CCl4 चं स्ट्रक्चर काय? तर कळालं की CCl4 चं स्ट्रक्चर असं आहे, CCl आणि Cl, याला म्हणतात कार्बन टेट्राक्लोराइड. आणि हा कार्बन टेट्राक्लोराइड तयार कशापासून झालाय? तर हा तयार झाला एका अशा कंपाऊंड पासून ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन होते. हे आहे मिथेन. याच्यापासून हे तयार झालं. त्यांनी काय केले? याची रिॲक्शन केली दुसऱ्या Cl2 गॅस सोबत. ओके. मग काय झालं? हे हायड्रोजन निघून गेला, Cl आला, 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 आणि हे कंपाऊंड तयार झाला. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कोणाला म्हणायचं? अशा कंपाऊंडला ज्याच्यामध्ये एक तर कार्बन आहे अलॉंग विथ हायड्रोजन, किंवा इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. ज्याच्यात कार्बन आणि हायड्रोजन असते त्याला म्हणतात हायड्रोकार्बन. इट इज कॉल्ड एज अ हायड्रोकार्बन. ओके. मग
ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे ते हायड्रोकार्बन. तर मग ज्याच्यामध्ये जे कंपाऊंड तयार झाला या हायड्रोकार्बन पासून, विच इज मेड अप ऑफ द हायड्रोकार्बन, इज कॉल्ड एज व्हॉट? ऑर्गॅनिक कंपाऊंड. आयदर इट इज हायड्रोकार्बन और इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रो. डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय? च्या पासून बनलेला. तर हे बनलाय कशापासून? याच्यापासून, म्हणून त्याला म्हणायचं हायड्रोकार्बन. क्लिअर? पक्का? ओके, राईट. तर मग हे झाली एक जनरल आयडिया. मग त्याच्यामुळे हे कंपाऊंड जे आहेत ना हायड्रोकार्बन नाही, सॉरी ऑर्गॅनिक कंपाऊंड नाही, कार्बन असूनही. कारण पुन्हा एकदा ऑर्गॅनिक कंपाऊंड असण्याची कंडिशन काय? एक तर त्याच्यात कार्बन सोबत हायड्रोजन पाहिजे किंवा ते बनलेला पाहिजे कोणापासून? हायड्रोकार्बन. ठीक आहे. CaCO3 पण नाही ना ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आहे. ओके, कारण जसं आपण आता म्हणलं समजा CaCO3. ओके, आता CaCO3 बनवतात कशापासून? किंवा Na2CO3 आहे, Na2CO3. आता तुम्ही Na2CO3 चं प्रिपरेशन तुम्हाला आहे आता पुढे एस ब्लॉक एलिमेंट जेव्हा शिकताल तेव्हा. Na2CO3 काय आहे? वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा बनवण्यासाठी एक प्रोसेस असते ज्याला सॉल्वेज प्रोसेस म्हणतात. मग त्या सॉल्वेज प्रोसेस मध्ये काय काय घेतात? तर त्याच्यात घेतात NaCl, त्याच्यात घेतात H2O आणि त्याच्यात घेतात CO2 आणि या सगळ्याची रिएक्शन करून हे तयार करतात. आता मला सांगा ह्याच्यापैकी कोणता तरी हायड्रोकार्बन आहे का? ना हे हायड्रोकार्बन आहे, ना हे हायड्रोकार्बन आहे, ना हे हायड्रोकार्बन आहे. मग याच्यापासून हे तयार व्हायले, म्हणून हे ऑर्गॅनिक नाही. कळालंय? जरी ह्याच्यात कार्बन असला तरी. तुम्ही म्हणता CO2 चं कसं? तर CO2 सुद्धा सी मध्ये C डबल बॉन्ड O असतात, पण ते सुद्धा हायड्रोकार्बन पासून तयार होत नाही. कुठला हायड्रोकार्बन असा नाही ज्याच्यापासून तुम्हाला CO2 तयार करता येईल बाय रिप्लेसिंग. ओके, म्हणून याला म्हणायचं इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे इथपर्यंत? जनरली असं करतात, तुम्हाला ऑर्गॅनिक कंपाऊंड डेफिनेशन विचारतात पुढे, म्हणजे ओरल काही विचारता ना, आणि मग म्हणतात CO2 मध्ये कार्बन आहे, मग काय इनऑर्गॅनिक? तर त्याचं रिझन सांगायचं की ऑर्गॅनिक कंपाऊंड डेफिनेशन काय? आतापर्यंत आपण हेच म्हणत आलो की ऑर्गॅनिक कंपाऊंड इज दॅट विच कंटेन कार्बन. पण आता काय म्हणायचं? ऑर्गॅनिक कंपाऊंड इज दॅट विच कंटेन आयदर कार्बन विथ हायड्रोजन और इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कंपाऊंड विच कंटेन कार्बन अँड हायड्रोजन. म्हणजे एक तर त्याच्या स्वतःत पाहिजे हायड्रोजन कार्बन, किंवा ते अशापासून बनलेला पाहिजे ज्याच्यामध्ये ऑलरेडी कार्बन हायड्रोजन होती. कळते? याला म्हणतात ऑर्गॅनिक कंपाऊंड. राईट? मग आता जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघताना आपल्याला खास करून जी गोष्ट महत्वाची आहे ती गोष्ट आहे ती म्हणजे एखादा कंपाऊंड तयार कसा होते. तर समजा आपण असं एक्झाम्पल लिहितो जनरली, ओके, की X रिॲक्ट विथ Y टू गिव्ह Z. ही रिएक्शन खूपदा लिहिली आपण अशी. ओके, मग ह्याच्यामध्ये X आणि Y ह्या दोघांना काय म्हणतो आपण? रिएक्टंट. करेक्ट, रिॲक्टंट. याला काय म्हणतो आपण? प्रोडक्ट. ओके, मग आता हे X काय आहे, हे Y काय आणि हे काय, त्याच्यासाठी मग आपण लिहून बघू. समजा आता जी रिएक्शन लिहिली होती मी, हे काय आहे? CH आणि H. हे काय? CH4 म्हणजे काय? मिथेन. याची रिएक्शन तुम्ही करायला Cl-Cl सोबत. ओके, आता या रिएक्शन मध्ये हे रिएक्टंट आहे, हे रिएक्टंट आहे. रिएक्शन मध्ये काय होतंय? तर रिएक्शन मध्ये हे बॉन्ड तुटते, हे बॉन्ड तुटते, यांच्यामध्ये एक नवीन बॉन्ड तयार होतं H आणि Cl मध्ये, आणि ह्या Cl मध्ये या गोष्टीमध्ये एक नवीन बॉन्ड तयार होतो. ओके, हे येऊन इकडे अटॅक होईल. ओके, म्हणजे तयार काय होते? H-C-H-H-H-Cl प्लस H-Cl. हे काय आहे? मिथेन. हे काय? क्लोराईड, क्लोरीन. आणि हे जे तयार झालं याला म्हणतात क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराईड, काही द्या तुम्ही, मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन म्हणतात. क्लोरोमिथेन. ओके, क्लोरोमिथेन. आणि हे HCl. आता प्रश्न ह्या नावाचा नाही, इथं नाव तर आपण आयपीसी नॉमेनक्लेचर बघताना बघू डिटेलमध्ये. खूप ऍक्च्युअल तुम्हाला दहावीला काहीच नव्हतं नावामध्ये, अल्केन तीनच होते, पण आता तुम्हाला खूप डिटेलमध्ये आयपीसी नॉमेनक्लेचर असते. हे जे कंपाऊंड आहे जे की ऑलरेडी होता त्याला म्हणतात सबस्ट्रेट. हे जे कंपाऊंड आहे जे तयार व्हायला, जे रिॲक्ट व्हायला, येऊन रिॲक्ट व्हायला, हे ऑलरेडीच होतं तुमच्याकडे, याला तुम्ही तयार करायला, तर याला म्हणतात रिएजंट. आणि हे जे तयार झालंय याला म्हणतात प्रॉडक्ट. आणि हे जे दुसरं तयार झालंय याला म्हणतात साइड प्रोडक्ट. ठीक आहे इथपर्यंत? बघा, हे जे आहे हे काय? सबस्ट्रेट आहे. हे तुम्हाला रिएक्शन मध्ये मुळामध्ये दिलेलं होतं. ओके, हे काय? तुमचा रिएजंट आहे. ओके, रिएजंट म्हणजे काय? जे तुम्ही ऍड करता वरून.
सबस्ट्रेट. ओके, सबस्ट्रेट हे रिएजंट, हे तुमच्याकडे जे मेन तयार व्हायला ते प्रोडक्ट किंवा याला मेन प्रोडक्ट म्हणू शकता. ओके, मेन प्रोडक्ट. आणि हे काय तुमचा साईड प्रोडक्ट. ओके, या 4 गोष्टी भेटायला. म्हणजे रिएक्शन मध्ये 4 गोष्टी असतातच तुमच्याकडे कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये. एक तरी सबस्ट्रेट असते, त्याच्यामध्ये तुम्हाला रिएजंट ऍड करावं लागते. रिएजंट ऍड केल्यावर तुम्हाला प्रोडक्ट भेटते आणि प्रोडक्ट भेटल्यावर तुम्हाला साईड प्रोडक्ट सुद्धा भेटते. मोस्ट ऑफ द रिएक्शन मध्ये साईड प्रोडक्ट भेटते. मग अजून एक गोष्ट आहे जी रिएक्शन मध्ये प्रेझेंट असती, ती म्हणजे एरोच्या वर. कधी कधी इथे लिहितात उदाहरणासाठी 25 डिग्री सेल्सिअस, कधी कधी लिहितात हीट, कधी कधी लिहितात किंवा सनलाइट. ओके, कधी कधी लिहितात काहीतरी प्रेशर दिलं 180 m असं. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या की रिएक्शन मध्ये मेन्शन केल्या जातात, या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो रिएक्शन कंडिशन. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ज्या रिएक्शन करताना कंपल्सरी पाहिजेत. ओके, मग त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतंय, तर त्याच्यामध्ये टेम्परेचर येते, प्रेशर येते, अशा काही गोष्टी येतात. ओके, म्हणजे एवढा हे झाला एक रिएक्शनचा आयडिया. पण 9वी-10वी पर्यंत हे ठीक आहे की आपण डायरेक्ट अशी रिएक्शन लिहिली. पण आता 11वी-12वीला तुम्हाला ऍक्च्युअल या रिएक्शनची मेकॅनिझम बघावं लागते, म्हणजे हे झालं कसं तयार. ओके, तर ते बघण्यासाठी मग आपल्याला इथं इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट शिकावं लागतं. आणि इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट शिकण्यासाठी तुम्हाला अगोदर बॉन्ड क्लिवेज शिकावं लागते. बॉन्ड क्लिवेज म्हणजे बॉन्ड तुटणं, बॉन्ड कसे तुटतात. ओके, राईट, इथपर्यंत. मग आता बॉन्ड कसे तुटतात हे बघण्यासाठी तुम्हाला 2 वर्ड माहित पाहिजे, जे ऑलरेडी आपण 10वीला तुम्ही शिकलेत आपण, की आपण वर्ड वापरला होता इलेक्ट्रोलिसिस, थर्मोलिसिस. लिसिस म्हणजे काय, तुकडे करणे, करेक्ट, तोडणं एखाद्या पदार्थाला. ओके, आणि इलेक्ट्रोचा अर्थ काय होतं, इलेक्ट्रिसिटी वापरून. थर्मोचा अर्थ काय होतं, हीट वापरून. ओके, तसं करेक्ट, तसं आता तुम्हाला 2 वर्ड शिकावं लागतात कुठल्याही बॉन्डच्या तुटण्यामध्ये. ते 2 वर्ड जे फार महत्वाचे तिथं. एक आहे ते आहे लिसिस. लिसिस म्हणजे काय, आताच आपण म्हणलं तुटणं. मग लिसिसचे 2 प्रकार आहेत. एक आहे होमोलिसिस आणि एक आहे हेटेरोलिसिस. एक असते होमोलिसिस, एक असते हेटेरोलिसिस. ओके, आता बघा, होमो म्हणजे काय, सेम. हेटेरो म्हणजे काय, डिफरंट. लिसिस म्हणजे तुटणं. इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कामाला येते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असते शिकलाय आपण. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द टेंडेन्सी टू अट्रॅक्ट द शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. समजा तुमच्याकडे एक कंपाऊंड आहे, मॉलिक्यूल आहे Cl-Cl. हे काय Cl2 आहे, बरोबर आहे. आणि इकडे एक मॉलिक्यूल आहे H आणि Cl. जर आपण याचं इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर काढलं तर कसं येते, Cl, याचा एक इलेक्ट्रॉन, याचा एक इलेक्ट्रॉन, हे Cl आहे. इथं हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणि Clचा एक इलेक्ट्रॉन. ओके, आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त कोण आहे, जास्त Cl. इथं हायड्रोजन पेक्षा क्लोरीन आहे. मग काय होते, क्लोरीन हे दोन्ही इलेक्ट्रॉन त्याच्याकडे घेते आणि इथं काय होते, हे H आणि हे Cl. तर या Cl, आता हे ऍक्च्युअली इलेक्ट्रॉन त्याच्याकडे जातात म्हणजे ते पूर्ण काढून घेत नाही. पूर्ण इलेक्ट्रॉन काढून कशात घेत होतं, आपल्या आयनिक कंपाऊंड मध्ये. NaCl असेल तर त्याच्यात काय होते, NaCl आठवत असेल तुम्हाला, Na आणि Cl. तर NaCl मध्ये Cl पूर्णच इलेक्ट्रॉन घेऊन टाकते, म्हणून त्याच्यावर मायनस येते, त्याच्यावर प्लस येते. इथं तसं होत नाही. इथं काय होतं, इलेक्ट्रॉन फक्त थोडे शिफ्ट होतात. म्हणजे इलेक्ट्रॉन जे होते पहिले असे होते, इकडे थोडे इकडे थोडे. काही वेळानंतर काय होतात माहितीये का, इलेक्ट्रॉन असे डिस्ट्रीब्युट होतात. म्हणजे त्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन गेले. लक्षात आले, अशा प्रकारच्या याला. आणि मग ह्याच्यावर येणार चार्ज डेल निगेटिव्ह. डेल म्हणजे काय, थोडा, पार्शियल निगेटिव्ह. आणि ह्याच्यावर चार्ज काय येणार, डेल पॉझिटिव्ह. लक्षात आलं. तसं याच्यात काय होतं आता, हे बघा, ह्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन याच्याकडे जाईल. का जाईल, कारण दोघेही Cl आहेत, दोघांची पॉवर तेवढीच आहे. ओके, म्हणून एकच इलेक्ट्रॉन याच्याकडे जाते आणि इथं एक इलेक्ट्रॉन याच्याकडे येते. म्हणजे याला असं दाखवतात Cl डॉट Cl डॉट. याला म्हणतात फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल. रॅडिकल शिकलाय आपण, ऍसिडिक बेसिक रॅडिकल. तसं ज्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन असते त्याला फ्री रॅडिकल म्हणायचं. तर हे झाले फ्री रॅडिकल. म्हणजे होमोलिसिस मध्ये फ्री रॅडिकल तयार होतात, हेट्रोलिसिस मध्ये चार्ज स्पेसिस तयार होतात. मग या चार्ज स्पेसिस जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. ओके, ते सुद्धा बघूत आपण पुन्हा. पण हे बेसिक आयडिया पाहिजे माहित तुम्हाला कार्बनच्या त्या ह्याच्यासाठी. कशासाठी, जे काही आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार करलो किंवा बॉन्ड शिकायलो त्याच्यासाठी. ठीक आहे इथपर्यंत. ओके, मग आता आपण जे आता म्हणलं की X आहे तर X पासून Y तयार होतं डायरेक्ट. ओके,
म्हणजे एक्स पासून एक्स रिॲक्ट होते वाय सोबत आणि त्याच्यापासून झेड तयार होते. तर ऍक्च्युअल हे एक्स डायरेक्टली वाय सोबत रिॲक्ट होऊन डायरेक्टली झेड तयार होत नाही. त्याच्यासाठी सुद्धा एक मधली स्टेप येते. ती कशी येते बघा. आता समजा आताच घेतो मी की समजा तुमच्याकडे रिॲक्शन आहे की तुम्ही समजा हे आहे एक्स वाय असा होता, तुम्ही त्याच्यावर झेड रिॲक्ट केला. प्रोडक्ट काय तयार व्हायला पाहिजे, एक्स झेड तयार व्हायला पाहिजे, वाय बाहेर निघायला पाहिजे. मेटल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन शिकला. ऍक्च्युअल आपल्यालाही माहिती आहे हा रिॲक्टंट आहे आणि हा प्रोडक्ट आहे. ओके, प्रोडक्ट आहे. पण ऍक्च्युअली रिॲक्शन अशी होत नाही. रिॲक्शन होण्याचे दोन रस्ते असतात. एक तर या रिॲक्शन मध्ये काय होते माहिती का, या एक्स आणि वायच्या मध्ये एक स्टेट येते जिथं एक्स हे एक्स आहे, याचा ऑलरेडी वाय सोबत बॉन्ड होता असा. आता काय होते, झेडच्या येण्यामुळं हे बॉन्ड थोडासा वीक होते. ओके, आणि हे नवीन जे आले कोण, झेड, याच्यासोबत एक बॉन्ड तयार करते, पण ते बॉन्ड सुद्धा अजून पूर्ण बनलेलं नसते. म्हणजे ही अशी स्टेज आहे जिथं या एक्स सोबत दोघांचेही बॉन्ड आहेत. या वायचाही बॉन्ड आहे, या झेडचाही बॉन्ड आहे. वायचा बॉन्ड पूर्ण तुटला नाही, झेडचा बॉन्ड पूर्ण तयार झाला नाही. म्हणजे ह्या स्टेटला एक नाव दिलं त्यांनी, ते म्हणतात ट्रान्झिशन स्टेट. ट्रान्झिशन स्टेट. ओके, म्हणजे आपण ट्रान्झिशन एलिमेंट शिकले. ट्रान्झिशन एलिमेंट काय म्हणतात, कारण ते एस कडे नाहीत, पी कडे दोघांच्या मध्ये म्हणून ट्रान्झिशन एलिमेंट. तसं हे ना इकडे आहे ना तिकडे, म्हणून हे ट्रान्झिशन. मग काय होते, काही वेळानंतर हे बॉन्ड पूर्ण तुटून जाते आणि हे नवा बॉन्ड तयार होते आणि मग तुम्हाला प्रोडक्ट भेटते. हे एक तर झाली ही स्टेट तयार. दुसऱ्या स्टेटमध्ये काय, दुसरी केस, हे झाले केस 1. ओके, हे पहिली कंडिशन. एक तर असं होऊ शकते किंवा दुसरं काय होऊ शकते मग, तर दुसरं ह्या एक्स वाय मधला बॉन्ड तुटल. हे दुसरी केस. एक्स वाय मधला बॉन्ड कसा तुटल, तर बघा आपण असं मानलं की एक्स आणि वाय पैकी वाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता. तर वाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता म्हणल्यावर वाय काय करणार आहे, वाय पूर्ण इलेक्ट्रॉन काय करेल, काढून घेईल. ओके, वाय तुमचा काय होता, इलेक्ट्रोनिगेटिव्ह होता. मग एक्स आणि वाय मधला ओके ते काय करेल, इलेक्ट्रॉन काढून घेईल. आपण इकडे घेऊ दुसरी स्टेट. ओके, समजा दुसऱ्या ह्याच्यात असं की हे एक्स काय करेल, या पहिल्या केस नंतर वाय मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, वाय काय करेल, इलेक्ट्रॉन काढून घेईल. इलेक्ट्रॉन काढून घेतल्यामुळं एक्स पासून काय तयार झाला, एक्स प्लस तयार झाला, कारण वायने इलेक्ट्रॉन काढून घेतले. ओके, एक्स प्लस तयार झाला. मग त्या प्लस वर कोण येईल, डेल प्लस असेल, पण त्याच्यावर मग आता कोण येईल, आता झेड ऍक्ट होईल आणि झेड इथे येऊन मग एक्स आणि झेड नावाचा कंपाऊंड तयार करेल, जे तुम्हाला पाहिजे होता. ओके, जे की प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे होता. म्हणजे ही झाली पहिली मेथड, पहिला पाथ, आणि हे झाला दुसरा पाथ. म्हणजे कुठल्याही रिॲक्शनला होताना त्या रिॲक्शन मध्ये दोन गोष्टी येतात. एक तर ट्रान्झिशन स्टेट येऊ शकते किंवा अशी स्टेट येऊ शकते ज्याच्यामध्ये तुम्हाला अशी गोष्ट भेटेल ज्याच्यावर काय असेल, चार्ज असेल. ओके, मग या चार्ज गोष्टी कोणत्या कोणत्या असतात, तर चार्ज गोष्टी 3 आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. कोणत्या कोणत्या, एक आहे कार्बो कॅटायन. कार्बो कॅटायन म्हणजे काय, असा कार्बन ज्याच्या डोक्यावर प्लस चार्ज आहे. मग कार्बन प्लस चार्ज कधी येईल, तर आपण आताच म्हणलो होतं कार्बन आहे, त्याला 4 बॉन्ड आहेत. इथं सीएल आटायचे, समजा हे याचे हे याचे हे याचे. सीएल इलेक्ट्रोनिगेटिव्ह बॉन्ड घेऊन निघून जाईल. मग काय होतंय, इथं येणार एच डॅश सी डॅश एच डॅश एच आणि इथं येणार प्लस चार्ज. ओके, तसंच दुसरा असते कार्बॅनयान किंवा कार्बो अनायन म्हणतात त्याला, कार्बॅनियन किंवा कार्बोनायन. म्हणजे काय, असा कार्बन ज्याच्या डोक्यावर मायनस चार्ज आहे. ओके, मग इथं काय होतंय, समजा हे असं आहे एच सी एच एच. ओके, हे एच सी इथं आहे एच आणि याला समजा अटॅच काहीतरी आहे सोडियम मेटल. आता आपल्याला माहिती आहे कार्बन आणि सोडियम मेटल कोण जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सोडियम. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन आहे ना, सोडियम तर मेटल आहे. म्हणजे हे इलेक्ट्रॉन याच्याकडे जातील. म्हणजे काय तुम्हाला भेटल, एच डॅश सी डॅश एच डॅश एच याच्यावर मायनस चार्ज. ओके, याला म्हणतात कार्बॅनियन. आणि तिसरी गोष्ट तर आपण आता बघितली होती, फ्री रॅडिकल. ओके, समजा असं आहे, इथं कुठे लिहू फ्री रॅडिकल. ओके, इथं वर लिहितो. ओके, फ्री रॅडिकल. फ्री रॅडिकल कसे तयार होतात, फ्री रॅडिकल बघा समजा असा मॉलिक्यूल आहे एच सी एच एच कार्बन एच एच एच. आता जर तुम्ही बघितलं इकडे सारखं इकडे सारखं, मग काय होतं, हे बॉन्ड बरोबर सेंटर मधून तुटल
आणि सेंटर मधून तुटल्यामुळे याच्यापासून तयार होतं एच डॅश सी एच एच डॉट असे दोन तयार होतील, इकडे एक आणि इकडे एक. ओके, तर याला म्हणतात फ्री रेडिकल. म्हणजे कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये अशा पद्धतीने तुम्ही 3 गोष्टी तयार करू शकता किंवा करावं लागतं करत त्या 2 गोष्टी, आणि त्याच्यानंतरच रिएक्शन पुढे जाते. म्हणजे रिएक्टंट नंतर हे तुम्हाला काहीतरी भेटेल आणि त्याच्यानंतरच प्रोडक्ट भेटेल. याला रिएक्शन इंटरमिडिएट म्हणतात. हे जे 3 भेट आहेत तुम्हाला, फ्री रेडिकल असो, कार्बोकॅटायन असो, कार्बॅनायन असो, याला रिएक्शन इंटरमिडिएट म्हणतात. अशा दुसरे 2-3 आहेत नायट्रिन वगैरे, पण ते पुन्हा बघू. कमी कमी आताच्याला तुम्हाला एवढं तरी लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे इथपर्यंत? ओके, राईट. मग पुढं इलेक्ट्रॉनिक म्हणजे टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. गेन. मेटल म्हणजे हा इलेक्ट्रॉन. ओके. मग आता काय होतंय बघा, आता हे सगळं आपण जे बघायला ना, हे याच्यासाठी बघायला की तुम्हाला नवीन पार्ट जो सुरू करायचा आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, किंवा त्याला इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट इफेक्ट म्हणतात. जसं आपण आता म्हणलं की तुमच्याकडे काय होतं, इथं अशी एक स्पेसिस होती कार्बन, हायड्रोजन सीएल. हे काय होतं मिथेन. मग या मिथेन मध्ये काय झालं, तुम्ही काय ऍड केलं, क्लोरीन. सीएल डॅश सीएल ऍड केलं. ओके, आता आपण घेऊ त्याला सीएल मायनस ऍड केलं, सरळ सरळ सीएल2 घेऊन. आता इथं काय होतं बघा, कार्बन आणि हायड्रोजन कोणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, राईट. मग आता काय होतंय याच्यामध्ये, किंवा आपण अजून एक गोष्ट घेऊ, काय करूत आपण याच्यात ऍड करूत आपण NaOH, जे की तुम्हाला आहे पुढे सगळीकडे NaOH. आता तुम्हाला माहिती आहे NaOH चे 2 तुकडे होतात, कसे, Na+OH मायनस, बरोबर आहे. ओके, मग काय होतंय बघा, हे OH मायनस आणि हे Na+. कार्बन आणि ऑक्सिजन कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कार्बन आणि सॉरी हायड्रोजन. कार्बन. कार्बन इलेक्ट्रॉन घेणार म्हणजे याच्यावर चार्ज काय आला मायनस, याच्यावर चार्ज काय आला प्लस. ह्याच्यावर प्लस आला की हे कोणाकडे अट्रॅक्ट होणार, या OH कडे, आणि हे Na कोणाकडे अट्रॅक्ट होणार, या कार्बन कडे. मायनस प्लस करूया. ओके, आता मग इथं तुम्हाला याच्यापासून वॉटर भेटायला, बरोबर आहे. मग अशीच रिएक्शन आपण जेव्हा दुसऱ्या रिएजंटच्या बाबतीत करतो, जे रिएजंट आपण आतापर्यंत घेतले. ओके, समजा या एचच्या जागी, समजा आपण दुसरी एक गोष्ट लावली, समजा या एचच्या जागी इथं ऑलरेडी जर मॉलिक्युल तुला असा दिलाय की समजा इथं तुला दिलेलं आहे OH ऑलरेडी. ओके, आणि तू याची रिएक्शन करायलाच NaCl सोबत. आता काय होतं, कार्बन आणि ऑक्सिजन कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, कार्बन. कार्बन आणि ऑक्सिजन पैकी इकडून तिकडे जाताना पिरियड टेबल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय होती, वाढती. ऑक्सिजनची जी असते हे चार्ज घेणार, ह्याच्यावर चार्ज आला निगेटिव्ह, ह्याच्यावर चार्ज आला पॉझिटिव्ह. NaCl मध्ये तर माहितच आहे आपल्याला, इथं प्लस असते इथं मायनस असते. मग काय होईल, हे प्लस या Cl सोबत ऍड होईल, हे Na या मायनस सोबत ऍड होईल. म्हणजे तयार काय होते, HCl प्लस NaOH, राईट. अशा पद्धतीने रिएक्शन झाली. पण ही रिएक्शन होताना झालं काय, आता बघा याचे इंटरमिडिएट मध्ये पहिले काय होते, पहिले तर HCH आणि याच्यावर येणार प्लस चार्ज, आणि इथून बाहेर कोण पडणार, OH मायनस बाहेर पडणार. मग पुढच्या स्टेप मध्ये काय होणार, हे जे प्लस आहे या प्लस वर कोण ऍड होणार, H-H-H, आणि इथं प्लस चार्ज होता, या प्लस वर आता कोण ऍड होणार, Cl मायनस, आणि मग याच्यापासून तयार होणार हे प्रोडक्ट. आणि मग हे उरलेलं जे OH होतं आणि या Cl सोबत जे Na होतं, हे दोघं एकत्र येणार, आणि पुन्हा इथं दुसरं काय तयार होणार, हे NaOH. लक्षात आले. म्हणजे कुठलीही रिएक्शन अशी होती, म्हणजे लक्ष द्या, ही रिएक्शन झाली का या बॉन्डच्या शिफ्टिंगमुळे. जर हे बॉन्डच शिफ्ट झाला नसता तर ह्याच्यावर चार्ज आला नसता, ह्याच्यावर चार्ज आला नसला, तर OH Na आलं नसतं किंवा Cl आलं नसतं, रिएक्शन झाली नसती. याचा अर्थ तुम्ही जेव्हा रिएजंट टाकता त्यावेळेस या सगळ्या रिएक्शन होतात. म्हणजेच बॉन्डच्या शिफ्ट होण्यामुळे ही रिएक्शन व्हायली. म्हणून ह्या पूर्ण इफेक्टला नाव आहे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. या सगळ्या इफेक्टला नाव काय, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. मग केमिस्ट्रीमध्ये असे खूप सारे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट आहेत. त्याच्यापैकी 2 प्रकारचे इफेक्ट आपल्याला बेसिक बघायचे, परमनंट इफेक्ट आणि टेम्पररी इफेक्ट. मग त्या परमनंट इफेक्ट मध्ये पुन्हा 3 इफेक्ट आहेत आणि टेम्पररी इफेक्ट मध्ये पुन्हा 2 इफेक्ट आहेत. ते आपण बघू. ओके, नेक्स्ट पार्ट. खालची स्टेप ही हा, इथं काय झालं बघा,
याची इलेक्ट्रॉनिक जास्त होती आणि इलेक्ट्रॉन काढून घेतले, म्हणजे याच्यावर मायनस आला याच्यावर प्लस आला, म्हणून हे भेटलं. हे जे एने कुठे गेलं आणि हे काढून घेतलं आणि याच्यावर मायनस आला. ओके, आता हे साईड प्रोडक्ट आहे, ह्याला बाजूला ठेवा 2 मिनिटासाठी. मग तुम्ही याच्यावर ऍड काय करायला, सीएल मायनस ऍड करा, NaCl ऍड करायला. ऍक्च्युअली NaCl मधला सीएल ह्याच्याकडे जाईल, कारण ते ऑलरेडी आयनिक कंपाऊंड इझिली डिसोसिएट होते. आणि हे Na जे आहे प्लस ते कोणाकडे जाईल, OH मायनस कडे जाईल. म्हणजे Na प्लस आणि OH मायनस NaOH तयार झालं आणि हे सीएल त्याच्यावर गेलं आणि हे तयार झालं. ठीक आहे, ओके राईट. ओके, त्याच्यानंतर ओके, त्याच्यानंतर मग आता ह्याच्यात 2 प्रकारचे इफेक्ट आहेत. कोणते कोणते इफेक्ट आहेत बघा. आता नाही, इलेक्ट्रॉनिकच इफेक्ट आहेत हे सगळे. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय, द इफेक्ट ऑर इट इज ड्यू टू द डिस्प्लेसमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनच्या डिस्प्लेस होण्यामुळे जे इफेक्ट तिथं दिसतंय त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणतो. बघा, इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक इफेक्ट बघायचं. इलेक्ट्रॉनिक इफेक्ट काय असतात इलेक्ट्रॉनिक इफेक्ट, ड्यू टू effect caused due to electrons शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन. शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन, एखाद्या म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शिफ्टिंग मुळे जे इफेक्ट दिसते किंवा एक्झिस्ट होते त्याला आपण इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणतो. ओके, मग ह्या इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मध्ये आपल्याला 2 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट बघायचे जातात. मग कोणते 2 प्रकारचे इफेक्ट, आता जसं म्हणलं टेम्पररी इफेक्ट आणि परमनंट इफेक्ट. ओके, एक असते परमनंट इफेक्ट, परमनंट इफेक्ट, आणि एक असते टेम्पररी इफेक्ट, टेम्पररी इफेक्ट. ओके, मग आता बघा टेम्पररी इफेक्ट आणि परमनंट इफेक्ट म्हणजे काय. समजा तुमच्याकडे एक कंपाऊंड आहे HCH आणि Cl. आता घेतलेलं आहे आपण. तुम्हाला जर विचारलं याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची जास्त आहे, क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. कार्बन म्हटलं काय, हा, म्हणजे इलेक्ट्रॉन याच्याकडे जाणार आणि इलेक्ट्रॉन याच्याकडे गेले की याच्यामध्ये तुम्हाला असं भेटतंय HCH ह्याच्यावर डेल प्लस आणि Cl वर डेल मायनस. बरोबर आहे, म्हणजे इथे जे डिस्प्लेसमेंट आहे ते परमनंट आहे किंवा ते त्याला कोणाची गरज नाही, दुसरं कोणी आल्यावर जे व्हायला असं नसते. कळाले, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स जास्त आहे म्हणून ते आपोआप तसं दिसतंय. ओके, पण टेम्पररी इफेक्ट मध्ये तसं नसते. टेम्पररी इफेक्ट मध्ये समजा तुमच्याकडे काहीतरी X आहे, XY नावाचा एक कंपाऊंड आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गॅप तेवढा नाही. मग हे काय करते, एखाद्या गोष्टीची वाट बघते त्यानं तिथे यायची. ओके, म्हणजे एखादी गोष्ट तिथं आली, समजा इथं HCl आलं, आपण त्याला X करू, नाही संपलं एक मिनिट. ओके, समजा मी असं लिहितो, कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, इथं H आहे, इथं. ओके, आता तुला विचारलं कोण इलेक्ट्रोनिगेटिव्ह, दोघे सारखेच आहेत, काही फरक आहे का, नाही. पण जर तुम्ही ह्याच्यावर HCl ऍड केलं, आता काय होतंय, Cl वर निगेटिव्ह आहे, H वर प्लस आहे, यांना दोघांना इथे अटॅक व्हायचे कुठेतरी जाऊन. मग काय होईल, तात्पुरते हे काही वेळासाठी त्याच्यावर चार्ज तयार करतात. म्हणजे हे कधी करतात, जोपर्यंत नवीन येणार अटॅक करणारे येणार नाही तोपर्यंत त्यांना आल्यावरच हे करतात. ओके, म्हणजे याला रिएजंटची गरज असते. हे मी एक्झाम्पल सांगेल, डबल बॉन्ड असं येत नाही, पण एक्झाम्पल सांगायला लक्षात आले. म्हणजे याला रिएजंटची गरज आहे, कोणीतरी आल्याशिवाय हे स्वतःवर चार्ज तयार करत नाही. पण इथं मात्र तसं नाही, परमनंट इफेक्ट, ह्याच्यामध्ये चार्ज येत आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये मग आता फक्त नावं आपल्याला बघायची आता कोणते कोणते इफेक्ट आहेत. तर याच्यामध्ये 3 प्रकारचे इफेक्ट आहेत. पहिला आहे इंडक्टिव्ह इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, दुसरा आहे रेझोनन्स इफेक्ट, आणि तिसरा आहे हायपर कॉन्जुगेशन किंवा हायपर कॉन्जुगेटिव्ह इफेक्ट म्हणतात त्याला, किंवा हायपर कॉन्जुगेशन म्हणतात, हायपर कॉन्जुगेशन. ओके, इंडक्टिव्ह इफेक्ट, रेझोनन्स इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन, हे 3 परमनंट इफेक्ट आहेत. आणि टेम्पररी इफेक्ट मध्ये येतात 2 इफेक्ट. एक आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक
मेरिक इफेक्ट आणि एक येत आहे इंडक्टोमेरिक इफेक्ट. इंडक्टोमेरिक इफेक्ट. ओके. आता बघा हे दोन इफेक्ट तुम्हाला फार काही महत्वाचे नाहीतच, हे काही विचारत नाही कुठे तुम्हाला परीक्षेत किंवा कुठे, पण हे मात्र 100% विचारतात कुठं ना कुठं. हे डायरेक्ट तर विचारणार नाही कोणी तुम्हाला, कारण नीटच्या परीक्षेत काय तुम्हाला असं विचारत नाही व्हॉट इज इंडक्टिव्ह इफेक्ट. ते कुठं ना कुठं युज होईल, प्रत्येक जागीच युज होते. कुठं ना कुठं म्हणण्यापेक्षा प्रत्येक जागी ही इफेक्ट युज होते. त्याला आपण इंडक्टिव्ह इफेक्ट आणि रेझोनन्स इफेक्ट म्हणतो, आणि याला आपण हायपरकॉन्जुगेटिव्ह इफेक्ट म्हणतो. ठीक आहे. ओके. मग या दोन्ही या इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये खास करून तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गॅप माहित पाहिजे. इट इज डिपेंडेंट ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ओनली. फक्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर तुम्हाला माहित असेल तर हे तुम्हाला माहित राहते. ओके. मग त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहितच पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला थोडं सांगतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, जे की ऑलरेडी तुम्हाला माहित असेल. इंडक्टिव्ह इफेक्ट आता बघायचं आहे आपल्याला ऍक्च्युअल, पण त्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी माहित पाहिजे. पिरियड टेबल मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पोटॅशियम नाही पोटॅशियमच आहे म्हणजे हा बघा व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, आता सांगितली डेफिनेशन. व्हॉट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इट इज द टेंडेन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स to attract shared pair of electron towards itself. ओके. इलेक्ट्रॉनच्या शेअर पेअरला किंवा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्याची जी टेंडन्सी असते त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. जसं आताच आपण म्हणलं एच आणि सीएल हे दोन, एक बॉन्ड आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन आहेत, आणि सीएल काय करते? दोन्ही इलेक्ट्रॉनला स्वतःकडे ओढते. काही इलेक्ट्रॉन ओके. म्हणून याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, त्याच्यावर प्लस आहे. याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड कसा असते पिरियॉडिक टेबलवर लक्षात ठेवा. इट इज डायरेक्टली काय इन्व्हर्सली टू साईज. इन्व्हर्सली टू साईज आहे. इन्व्हर्सली साईजचा अर्थ काय? साईज वाढली की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी, साईज कमी झाली की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त. म्हणून पिरियॉडिक टेबल मध्ये आपण लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? साईज इकडून तिकडे काय होती? कमी होत साईज डिक्रीज व्हायची म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय वाढत होती? जाणार. वाढती. आणि वरून खाली येताना साईज काय होती? वाढती. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होती? कमी होती. कमी होती. राईट. हा. मग पिरियॉडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची असती? 17व्या ग्रुपची, फ्लोरीन 17th ग्रुप. आणि वरून खाली पुन्हा काय व्हायची? कमी व्हायची. म्हणून सगळ्यात जास्त कोणाची असती? फ्लोरीनची. पिरियॉडिक टेबल मध्ये फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात जास्त आहे, लक्षात ठेवायचं. ओके. सगळ्यात जास्त फ्लोरीन